महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या चालू घडामोडी आणि राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण संपूर्ण ढवळून निघालेलं आहे। तर आजच्या या चर्चेला राष्ट्रवादी अजित पवार यांच्या वतीने प्रदीपदादा देशमुख आपल्या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीने माननीय गोपाळदादा तिवारी या ठिकाणी आहेत। भाजपच्या वतीने आपण बोलवलं होतं त्यांना, पण ते अजून काही आलेले नाहीत। आणि शिंदे गटांच्या वतीने सुधीर कुरुमकर येणार होते, तेही अजून ते आलेले नाहीत। तर त्या दोन खुर्च्या आपण रिकाम्या ठेवलेल्या आहेत। तर आपण चर्चेला सुरुवात करूया की गेल्या आठवड्याभरामध्ये बघताय तसं पाहिलं तर 2019 पासूनच आपण बघतोय की महाराष्ट्राचं राजकारण संपूर्णपणे अस्थिर आहे। आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं नेमकं काय होतं हे सामान्य माणसालाही कळत नाहीये। संभ्रम आहे, ते म्हणतात आम्ही एकाला मतदान केलं होतं, हे कुठं जात आहेत वगैरे, अशा विविध लोकांच्या मनामध्ये गोंधळ आहे, जनतेच्या मनात गोंधळ आहे, कार्यकर्त्यांच्या मनात गोंधळ आहे। कुठला नेमका झेंडा घ्यायचा हाती, कधी काय होईल सांगता येत नाही। तर एकंदरीत तेच परिस्थिती अशी झाली आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय का, महाराष्ट्राच्या राजकारणाची जी बजबुरीपुरी झाली आहे का, बजबजपुरी झाली आहे का, आणि नेमकं चिखल कुणी केलाय आणि काय होतंय नेमकं, आणि ह्याचे संपूर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, कार्यकर्ते, जनता, आर्थिक जडणघडण याच्यावर काय परिणाम होणार आहेत याची आपण थोडक्यात चर्चा करूया। मी सुरुवात करतो। आता नुकतेच सत्तेमध्ये सहभागी झालेले अजितदादा पवार गटाचे प्रदीप देशमुख त्यांची भूमिका मांडतील। नाही, विषय असा आहे की 2019ला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांच्या नंतर महाराष्ट्रातली परिस्थितीच अशी झाली, मतदारांनी प्रत्येक पार्टीला, कुठल्याच पार्टीला भरभरून मतं देऊन बहुमताकडे नेलेलं नाही। त्यामुळे प्रत्येक पार्टीला जी त्यांचा इंटेक आहे त्याप्रमाणे मतं पूर्ण सत्तेमध्ये जाण्याच्या दृष्टीने नव्हती। शेवटी बघा, राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाला आपण नेतृत्व करून आपल्या मनातील कल्पना, जनतेच्या विकासाकरता, जनतेच्या डेव्हलपमेंटच्या कल्पना पूर्ण कराव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते। आणि त्या दृष्टीने आपण पाहिलं असेल की या पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्रात खरं रेअरली घडतं असं, पण या पंचवार्षिकमध्ये जवळजवळ सर्वच पक्ष सत्तेमध्ये येऊन गेले आणि सर्वच पक्षांना काम करण्याची संधी मिळाली किंवा मिळते। त्यामुळे कुणी मला संधी मिळाली नाही नक्कीच यावेळेला म्हणू शकत नाही। ज्याला जो काळ मिळाला त्या काळामध्ये त्यांनी आपापल्या कल्पना कशा विस्तारल्या, महाराष्ट्राच्या विकासाकरता काय केलं, हे पुढच्या काळामध्ये, पुढच्या वर्षी येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनता ठरवेल। आणि याच्यामध्ये संधी मला मिळाली नाही म्हणून मी करू शकलो नाही असं कुठलाच मोठा पक्ष म्हणू शकणार नाही। त्यामुळे ज्याला ज्या काळात संधी मिळाली त्यांनी त्या काळात जनतेसाठी काय केलं हा हिशोब प्रत्येकाला निश्चित द्यायला लागणार आहे। मी तुम्हाला म्हणायचं की विकासासाठी थोडक्यात सत्तेमध्ये 100% विकासासाठी मी स्वतः गेल्या काही वर्षामध्ये शेकडो आंदोलनं केली, परंतु आम्ही पाहिलं की आंदोलनं करून प्रश्न ज्या पद्धतीने सुटले पाहिजेत त्या पद्धतीने सुटत नाहीयेत। आंदोलनं होत आहेत, आम्ही एखाद्या गोष्टीचा कॉग्निझन्स जो घ्यायचा असतो तो घेतला, जनतेपुढे ते प्रश्न मांडले, परंतु सरते शेवटी सत्तेमध्ये आल्यानंतर जे प्रश्न आपले सुटलेले आहेत तेच खरं आहे। आणि जर आम्हाला जनतेचे प्रश्न सोडायचे असतील, त्याच्याकरता पुढे जायचं असेल तर निश्चित सत्तेमध्ये सहभागी होऊन जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे। अशा पद्धतीने आम्ही वाटचाल केली। गोपाळ दादा, की हे घडलंय, गेल्या 19 पासून सारखं सत्तांतर घडतंय, गेल्या आठवड्यामध्ये घडलंय, झालंय, हे आपल्याला तर सगळ्यांना माहिती झालेलं आहे। पण गोव्यामध्ये जे चालायचं, युपी बिहारमध्ये जे चालायचं ते आता प्रत्यक्षात 2019 पासून आपण महाराष्ट्रात बघतोय। आणि काय झालंय नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात, तुम्ही काय सांगा? आपलं जे शीर्षक आहे तर ते निश्चितच समर्पक शीर्षक आहे असं मला वाटतं, कारण तसं झालेलं आहे। आपण थोडा आढावा घेतला तर 2014 मध्ये भाजपला 126 जागा मिळाल्या आणि त्यावेळेला 2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढल्या होत्या। 2014ला ताबडतोब जेव्हा भाजपने 126 जागा मिळून शिवसेनेबरोबर युती करायचा प्रयत्न केला तेव्हा ती झाली नाही
आणि पहिले शिवसेनेचे 2014चे विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे होते. त्यावेळेला एक उदात्त भावनेनं शरद पवार यांनी राष्ट्रवादीने आवाजी मतदानाने बाहेरनं पाठिंबा दिला. हो. आणि ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. ते कुठल्या इंटेन्शनने दिला, काय दिला, परंतु आज आम्हाला ती गोष्ट पटली की बाबा आत्ता निवडणुका झाल्या आहेत आणि एखाद्याला कुणाला जर संधी मिळाली असेल तर लेट हिम डू, त्यांना करून द्या काम. आणि ह्या उदात्त भावनेनं पवार साहेबांनी बाहेरून आवाजी मतदानाने पाठिंबा दिला. वकील मंडळींचं म्हणणं असं होतं की ते पूर्णपणे आवाजी मतदान म्हणजे बेकायदेशीरित्या सत्तेवर आलेलं सरकार होते 2014च. आता हे बघा, त्यावेळेला मग आक्षेप घेतले गेले का, काय नाही, कुणीच आक्षेप घेतला. काँग्रेसची भूमिका होती, ठीक आहे ना, त्यांना सर्वाधिक मोठा पक्ष तो आहे तसाही 126 जागा मिळाल्यामुळे, आणि राष्ट्रवादीने जर दिला तर देऊ आम्ही. म्हणजे काँग्रेसने हा स्वातंत्र्य तर भारत उभा केलेला आहे, म्हणून सत्तेसाठी आम्ही हापापलेलो नाहीये. ज्याला कुणाला एकदा काम करायची संधी दिली आहे त्याला 2014ला तो संदेश तुम्ही दिला. नाही दिला ना, आम्ही नाही नक्की आहोत, नक्की करू दे नक्की नक्की. हा, त्याच्यानंतर मोदी साहेबांनी वारंवार ढोल वाजवले, एकच मुख्यमंत्री आहे बघा, पूर्वीच्या काँग्रेसच्या काळात कसे मुख्यमंत्री बदलत होते वगैरे वगैरे. आणि 2014 ते 19 सलग फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सलग 5 वर्ष भाजपाने, आणि नंतर काही दिवसांनी मग शिवसेना त्यांना सामील झाली. वर्ष 6 महिन्यामध्ये शिवसेना सामील झाली आणि भाजप शिवसेनेने 5 वर्ष सरकार दिलं, कारण 30 वर्ष त्यांची युती 2014 ते 19. आता त्याच्यानंतर मी पुन्हा येईन याचा नारा लावला त्यांनी, आणि अबकी बार 200 पार म्हटले. त्यांनी ज्या काही त्यावेळेला योजना राबवल्या त्याला जनतेने उत्तर दिलं. 14 ते 19ला शिवसेना आणि भाजपनी जरी त्या ठिकाणी, त्यावेळेला भाजप शिवसेना भूमिका घेत नव्हती लवकर, की आता आम्ही वेगळी भूमिका घेणार नाही, म्हणजे युतीची भूमिका घेत नव्हती. परंतु लोकसभा आली आहे म्हणून शिवसेनेची मदत पाहिजे होती त्यांना. आणि मग अमित शहा मातोश्रीला गेले, वरच्या रूम मध्ये बाळासाहेबांच्या बसले, आदित्यशी हात जोडून. आपण सगळं टीव्हीला पाहिलं की आदित्यांना पण त्यावेळेला किती मान दिला जातात. आणि मग ह्यांनी एकत्र येऊन लोकसभा आणि विधानसभेला हे केलं. कारण त्यावेळेला ठाकरेंचं म्हणणं होतं, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं की युती करायची असेल तर विधानसभा आणि लोकसभा अशी करा, फक्त लोकसभेसाठी करा. हा मागचा संदर्भ महाराष्ट्राच्या जनतेला माहिती पाहिजे किंवा त्याचं स्मरण देणं आमचं काम आहे असं म्हणतं. मग त्यावेळेला लोकसभा आणि विधानसभेला एकत्र जायचं असेल तर लोकसभा आणि विधानसभेला एकत्र जावं अशी शिवसेनेची भूमिका होती. मग ती त्यांनी मान्य केली. मग 2.5 वर्षाचं टर्म मान्य केलं. ही शिवसेनेची काय लपून छपून भूमिका नव्हती, स्पष्ट भूमिका होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते लोकसभा विधानसभेसाठीच जर युती करायची आणि म्हणून ती केली, परंतु तरी नंतर आपण पाहिलं की शिवसेनेचे बंडखोर त्या ठिकाणी उभे राहिले होते आणि भाजपचे काही जागा पडल्या, भाजपच्या काही बंडखोर उभे होते असे. म्हणजे ती जरी युती झाली तरी एकमेका पक्षांच्या बंडखोरी त्या ठिकाणी आपल्याला दिसून आली. त्याच्यानंतर 19ला जेव्हा 126 वरनं हे 80-82 वर आले, कोण? भाजप. आणि उदारी उसनवारी छिना चिपटी करून 20-22 म्हणजे आमचे विखे पाटील असतील, मोहिते पाटील असतील, 105, हा, हे सगळे लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे त्या मतदारसंघात आजपर्यंत मिळालेल्या सत्तेच्या आधारे जे प्रस्थापित आमदार आहेत, प्रस्थापित, मग ते काँग्रेस असो राष्ट्रवादीचे दोन्ही पक्षाचे, हे घेऊन ते 103 वर आले. म्हणजे 14 ते 19 5 वर्षाची सत्ता देऊन सुद्धा ह्या महाराष्ट्राच्या जनतेने 40% जागा भाजपाच्या कमी केल्या. हे क्रिस्टल क्लिअर आहे, बरोबर. 19 मध्ये काँग्रेसच्या ज्या काही 42-44 जागा होत्या त्याच्यानंतर 44 झाल्या, परंतु 8 ते 9 जण आमचे भाजपात गेले, विखे पाटलांसारखे, मोहिते पाटलांसारखे, आणि मदनदादा भोसले असतील, कोण जे काय. त्याच्यानंतर जेव्हा दिले तर आम्हाला 44 जागा मिळाल्या, म्हणजे आमच्या 9 ते 10 जागा वाढल्या. मला सांगायचा उद्देश आहे, राष्ट्रवादीचं बघा, राष्ट्रवादीचे हे सांगतील, परंतु शिवसेनेच्या जागा वाढल्या, काँग्रेसच्या जागा वाढल्या, भाजपच्या जागा 14 ते 19 सत्ता देऊन सुद्धा 40% कमी आल्या. हे स्पष्ट पहिलं महाराष्ट्राच्या समोर यायला पाहिजे. आता अशा परिस्थितीत जेव्हा 15-20 दिवस यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला, मग तो 72 तासात तो मोडला, सकाळी झाला. हा, सकाळी झाला. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 48 तासात तुम्हाला मताधिक्य
टेस्टला सामोरं जावं लागेल आणि ते सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे, नाही तर पूर्वी विधानसभा अध्यक्षांनी 15 दिवस दिले होते. सभागृहात तुमचं बहुमत सिद्ध करावं लागेल असं झाल्यानंतर त्यामुळे काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेनेचे अनिल देसाई सुप्रीम कोर्टात थांबवत होते आणि तो निर्णय आल्यावर ट्रायडनमध्ये आदरणीय पवार साहेब असतील आणि काँग्रेसचे नेते असतील, म्हणजे त्यावेळेला मल्लिकार्जुन खरगे प्रभारी होते आणि हे सगळे अहमद पटेल पासून सगळेजण आणि उद्धव ठाकरे यांनी ट्रायडनमध्ये 152 लोकांची मेजॉरिटी केली. त्यावेळेला मग त्यांनी तो दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. आता याच्यात शिवसेना जी ओरडतीये भाजप की आम्हाला कुणी धोका दिला, आता कुणीच दिला, पहिले ह्यांनी ज्याला शिवसेनेला बाजूला केलं दुसऱ्यांदा. आता त्याच्यानंतर जेव्हा शिवसेनेला घेऊन अशा पद्धतीने जेव्हा मग या सरकार करू इच्छित होते, तेव्हा ह्यांनी त्यांच्या 30 वर्षाच्या मित्र पक्षाला पण विश्वासात घेतलं नाही आणि त्या ठिकाणी कोश्यारींना जाऊन निवेदन दिलं की आम्ही सरकार बनू शकत नाही. आणि त्याच्यानंतर ज्या डेव्हलपमेंट झाल्या तेव्हा मग या सरकार राज्याला स्थिर सरकार द्यावं आणि शेवटी आपल्याला सत्तेसाठी राजकारण करायचंय आणि जर पुढचे पक्ष त्या ठिकाणी सत्ता देऊ इच्छित नाहीयेत तेव्हा मग आम्ही ते मवियात दिलं आणि 2.5 वर्ष मविया अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत होतं, अत्यंत चांगले निर्णय घेतलेले. तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे प्रथमच नवीन रसायन तयार झालं अगदी आणि ते महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर अगदी अगदी हा. त्याच्यानंतर मात्र ह्यांना गुजरातच्या निवडणुका ला सामोराला जायचं होतं आणि पंतप्रधानांच्या दृष्टीने ते प्रतिष्ठेच होतं, कारण स्वतःच्या राज्यात जर आपण हारलो तर. आणि त्यामुळे मात्र महाराष्ट्राच्या तरुणांच्या तोंडचे घास काढून घेण्याचं पाप या सरकारने केलं आणि ह्याच्यामध्ये आदरणीय अजितदादापासून मवियाच्या सगळ्या नेत्यांनी त्याच्यावर टीका केली की तुम्ही चांगले चांगले उद्योग त्या ठिकाणी गुजरातला नेले, अनेक उद्योग नेले, मुंबईची महत्वाची केंद्र नेली आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या हाती जे काय स्वायत्तता आहे त्याचा सर्रास ईडी सीबीआयचा गैरवापर करून त्या ठिकाणी यांना म्हणजे इतक्या दिवसात कन्व्हिक्शन रेट जर ईडीचा असेल तर 1-अर्धा% पण नाहीये. म्हणजे 3000 ठिकाणी त्यांनी राजकीय नेत्यांवर धाडी घातल्या पण 0.5% पण त्याच्यावर ते यशस्वी झाले नाही. अनिल देशमुखांचं उदाहरण बघा, त्यांना संजय राऊतांचं उदाहरण बघा. म्हणजे शिवसेना फोडण्यामध्ये शिंदे गटाच्या फॉर्मेशनच्या वेळी सुद्धा सरकारी तपास यंत्रणांचा भीती दाखवून ते गेले. आता तसंच झालं असं म्हणायचं तुम्हाला? आता ज्या अर्थी तुम्ही तुमच्या भोपाळच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या समोर एनसीपीचं नाव घेऊन सिंचन घोटाळ्यापासून जर जाहीर करताय, याचा अर्थ एक तर ते आरोप खोटे आहेत किंवा मग तुम्ही भ्रष्टाचार जोडणारी पार्टी, मग भ्रष्टाचाराची तडजोड करताय. मागच्या वेळेला पण केले पण 9 वर्षात त्यांच्यावर काही कारवाई केली नाही. म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो. हे बघा, त्यांची भूमिका आहे. मुद्दा असा आहे की भाजपची नीतिमत्ता काय आहे की तुम्ही पार्टी विज डिफरंट म्हणणारे आणि ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आरोप करता आणि आरोपाच्या वेळेला सत्तेसाठी त्याच्याशी तडजोड करता किंवा खोटे आरोप करता. 2 पैकी एकच कारण असलं पाहिजे ना, काय दुसरं काय असणार. आपण प्रदीप दादांकडे जाऊ. मला एक सांगा दादा की अजूनही जनतेच्या मनात असं म्हणणं आहे की ही पवार साहेबांचीच खेळी आहे. मला एक सांगा की तुम्ही म्हणताय आम्ही सत्तेसाठी नाही आम्ही विकासासाठी गेलो, तर अजूनही लोकांना वाटतं ही बंड आहे का खेळी आहे? नाही, बंड पण नाही आणि खेळी पण नाही आहे. वारंवार आपण आदरणीय अजितदादांचं भाषण त्या दिवशीचं ऐकलं असेल. ह्या वारंवार या सर्व वेळा आणून देण्याकरता जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला आशीर्वाद कुणाचे होते हो? न मागता ज्या वेळेला आदरणीय साहेबांनी पाठिंबा दिला होता त्यावेळेला तो अजितदादांचा निर्णय नव्हता. 2014ला 2019ला चर्चा झाल्या. चर्चा करताना दादांना त्या ठिकाणी चर्चेकरता पुढे पाठवलं. शिवसेनेची गोची केली होती पवार साहेबांनी. आता ते त्यांचं म्हणणं आहे शेवटी हे बघा असं आहे, ज्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची रिलायबिलिटी त्याला म्हणतो आपण किंवा विश्वासार्हता म्हणतात, जी अजितदादांवरती अख्ख्या महाराष्ट्राची आहे आणि असा नेता वारंवार चर्चा करतात, त्यांनी त्या ठिकाणी बोलणी केली आणि त्यानंतर वारंवार बॅकआउट होत असेल तर हे काही अंशी योग्य नाही आहे. आणि हा मुद्दा आदरणीय दादा असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, ह्या सगळ्यांनी मांडलेला आहे. पवारसाहेब श्रद्धेय नेते आहेत. आजही त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये नितांत श्रद्धा आहे.
परंतु महाराष्ट्रामध्ये काही मंडळी दुर्दैवाने साहेबांच्या जवळ अशी चिकटलेली आहेत की ज्यांचा सल्ला, ज्यांचं मत हे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि पार्टीच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं घडलं आहे आणि त्याच्यामुळं एक काहीतरी निर्णयाप्रत पुढं जायला हवं आहे, ही भूमिका होती. याच्यामध्ये कुठल्याही यंत्रणा असल्याला घाबरणारे अजितदादा पण नाहीत आणि इतर आमचे कुठलेच मंत्री नाहीत, आपण पाहिलेलं आहे. परंतु कुठंतरी आता हे सगळं बास, एकदा राजकारण, राजकीय अभिनिवेश, पक्ष हे सगळं बाजूला ठेवून आपला महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र आणि त्याच्याकरता मला काहीतरी करायला लागेल ह्या उदात्त भावनेतनं पुढे गेलेलं आहे. त्याला जनतेने आशीर्वाद द्यावा एवढीच आमची नम्र विनंती आहे सर्वांना. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की हे बंडई नव्हतं आणि ही खेळी काही आम्ही मानत नाहीये, आम्हाला याच्यामध्ये विश्वासार्हता महत्वाची वाटली म्हणून आम्ही गेलो. तर तुमचं पण तेच मत आहे? नाही, हे बघा, राजकीय भूमिका ही सोयीने बदलली जाते. एक दुसरं, ज्या अजितदादांनी आत्ता वज्रमूठ सभेमध्ये मोदी सरकारवर टीका केली, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने हे मान्य केलं की लोकशाही टिकली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे आणि त्या ठिकाणी देशावरचं प्रचंड वाढती महागाई आहे, बेरोजगारी प्रमाण 45 वर्षातलं वाढलेलं आहे. हे सगळं करत असताना आत्ता त्या स्त्री सेवकांच्या मध्ये अजितदादांनीच मागणी केली होती की मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आता आहात तुम्ही सत्तेमध्ये, करा या सरकारच्या विरोधात, गृहमंत्र्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा. त्यावेळेला मवियाच्या बरोबर ज्यांनी जी विरोधी पक्ष नेते म्हणून जी भूमिका घेतली, संविधानिक भूमिका, त्यातल्या 4 गोष्टी जरी तुम्ही करा तिथे जाऊन आणि महाराष्ट्राच्या हितासाठी करा, हेच आमचं म्हणणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याच्या आहेत. आता जेव्हा तुम्ही वज्रमूठ सभेमध्ये मोदी सरकार हे देशाला कसं संकट आहे हे वारंवार त्या ठिकाणी मांडलेलं असताना आत्ताच तुम्हाला असा मोदींचा कुठला साक्षात्कार झाला की ते देशाचे भाग्यविधाते तथाकथित, तुम्हाला म्हणायचं संधी साधूपणा झाला का? मग दुसरं काय याच्यामध्ये? दुसरं काय आहे बघा, आता अनेक गोष्टी म्हणजे वज्रमूठ सभा आत्ता झालेल्या त्याच्या भाषणं काढून बघा. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. मग अशा संधी साधूंच्या हातामध्ये जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं, समाजकारण गेलं, जिथं सत्तेचे निर्णय होतात, याच्यामध्ये महाराष्ट्राचं भवितव्य सुरक्षित आहे का तुम्हाला वाटतंय? नाही, हे बघा, संधी साधूपणापेक्षा भाजपही संधी साधूपणा करते. कारण त्याला बॅकग्राऊंड असं आहे की शिवसेनेच्या 16 आमदारांवर आता कारवाई होऊ घातलेली आहे, सुप्रीम कोर्टाने ताशेरे मांडलेले आहेत. हे असंविधानिक अनैतिक सरकार जे झालेलं होतं शिंदे फडणवीसांचं, त्याच्यावर ही जर कारवाई झाली तर हे 16 आमदार जातील आणि त्यांना पर्याय पाहिजे काही करून, आणि त्याला आमचे नेते वाट चुकलेत असं आम्हाला वाटतं. नेते म्हणा, कार्यकर्ते म्हणा, जे आमच्या आजपर्यंत खांद्याला खांद्या देऊन जे धर्मनिरपेक्ष तत्वांचा झेंडा घेऊन चालले होते, जे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ज्यांची भूमिका होती, त्याची आम्हाला खंत आहे की अशा पद्धतीने आमचे सहकारी वाट चुकलेत आणि ते या भाजपच्या कुटकारस्थानांना बळी पडतायत. आणि हे साक्षात राष्ट्रवादी काँग्रेस मूळ जे आहे, आदरणीय पवार साहेब जे आहेत, तुम्ही कार्यकर्त्यांच्या मुद्द्यावर आले होते. तुमचं म्हणणं असं की कार्यकर्त्यांच्यावर फार मोठा परिणाम या सगळ्या राजकारणामुळे होतोय. अर्थात होणार ना. म्हणजे हे बघा, आज राष्ट्रवादीच्या हे सगळ्या जुन्या कॅसेट आणि व्हिडिओ परत यायला लागले. कुठल्या यांनी अवहेलना किती वाईट शब्दात केलेली आहे. म्हणजे चक्क पिसिंग कोण म्हणत होतं? हे जे कोण म्हणत होतं ना, काही झालं तरी अविवाद राहील पण यांच्याशी युती करणार नाही, हे कोण म्हणत होतं? ही दूषणं कुणाला दिलीत? आम्हाला नाही दिलीत, ही राष्ट्रवादीला दिलेली आहेत. आणि मग त्या दूषणांना जर असं करून तुम्ही फक्त वर्ष सत्ता अशी किती आहे? असं आहे ना की जेव्हा यांच्या पायाखालची वाळू सरत होती, जेव्हा जलसिंचन याच्यातले घोटाळे बाहेर यायला लागले होते कुठल्या, आणि जेव्हा हे सरकार पुढे आलं होतं, मविया सरकार, चौकशा सुरू झाल्या होत्या, त्यावेळेला काही करून यांना हे सरकार टिकवायचं नव्हतं. आणि म्हणून त्या दृष्टीने यांनी ज्या राजकीय कुरघोड्या केल्या, ज्या पद्धतीने हे सरकार पाडलं, त्याच्यावर आता न्यायालयाने पुरेसे ताशेरे ओढलेले. त्यामुळे ह्याच्याशिवाय दुसरं कुठला राजकीय सोय, आणि ही भाजपची सोय लावायची होती
आणि त्याला राष्ट्रवादीचे आमच्या मित्र पक्षाचे काही नेते बळी पडले असं आमचं स्पष्ट म्हणणं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली स्वतःची कुठली धर्मनिरपेक्षतेची आयडिओलॉजी सोडलेली नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विकासाकरता, भल्याकरता आणि महाराष्ट्राच्या काही ज्या योजना आहेत, ज्या डेव्हलपमेंट्स आहेत, ज्या केल्या पाहिजेत आणि ज्या दादांच्या हातनं घडणार आहेत त्याकरिताच गेलेलो आहोत. आमची आयडिओलॉजी आम्ही कुठेही बाजूला ठेवलेली नाही, ती तशीच राहणार आहे. आम्ही कुठल्याही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आम्ही काही तत्वांपुरती, काही विशिष्ट कामांबाबतीत, काही महाराष्ट्राच्या व्यापक दृष्टिकोनातनं हिताकरता केलेली ती मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आणि ह्या ह्याच्यातून त्यांनी कार्यकर्त्यांची मूस बांधलेली आहे किंवा जनतेची कामं करताना किंवा सरकार स्थापन करताना प्रामुख्याने ती गोष्ट विचारात घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. मग आता तुम्ही भाजप बरोबर गेल्यानंतर फुले शाहू आंबेडकरांचे विचार राहणार आहेत की? आमचे आदर्श शाहू फुले आंबेडकरच आहेत, असणार आहेत आणि या पुढच्या काळात राहणार आहे. एक काँग्रेस पक्ष सोडला ना, त्यांची सुद्धा काही नेते स्थानिक पातळीवरती भाजपबरोबर युत्या आघाड्या करतात आणि ते जर सोडलं तर देशामधले जवळजवळ सर्व राजकीय पक्ष भाजप बरोबर सत्तेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांनी त्यांची आयडिओलॉजी सोडलेली पण कुठे दिसलं नाहीत आणि त्यांच्या ध्येय धोरणांवर कुठला परिणाम झालेला दिसला नाही. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आता तुमच्या आयडिओलॉजीला गोळवळकर गुरुजी, हेगडेवारांचे विचार आडवे येतील का? नाही, बघा, मी परत तेच सांगतो, आमची जी आयडिओलॉजी आहे ती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांची, ती तशीच राहणार आहे. जे आमचे आदर्श असतील तसेच असतील. दुसऱ्यांना कमी लेखणं पवार साहेबांनी पण त्यावेळेला शिकवलं नव्हतं आणि मधल्या काळामध्ये आपण पाहिलं असेल काही स्वातंत्र्य सेनानी असतील किंवा स्वातंत्र्य चळवळीत सहभागी घेतलेल्या काही थोर महापुरुषांबद्दल असेल, आम्ही कुणालाच कधी हा चांगला, तो वाईट, तो डावा, तो उजवा मानलं नाही. ज्याचं या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणि घडामोडीमध्ये योगदान आहे ते सर्वच आम्हाला श्रेष्ठ आहेत असं पहिल्यापासून आम्ही मानतोय, यापुढेही मानत. नाही, प्रदीप जी म्हणतात त्यांना मी एक स्मरण करू इच्छितो की बेसिक हिंदुत्वाच्या प्रश्नावर तर हे सरकार स्थापन झाले. कारण हिंदुत्वापासून उद्धव ठाकरे बाजूला गेलेत आणि त्यामुळे आता हिंदुत्वाचं तुम्ही त्या ठिकाणी हे स्वीकारलंय. आता तुम्ही असं नाकारू कसं शकता? दुसरी एक गोष्ट, ज्या शिवछत्रपतींबद्दल कोश्यारी साहेब असतील किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली असं कोण बोललं? चंद्रकांत पाटील बोलले, त्याच्यानंतर कोश्यारी साहेब बोलले, त्याच्यानंतर ज्या काही वल्गना या ठिकाणी अत्यंत अश्लाघ्य गोष्टी केल्या तेव्हा राष्ट्रवादी मविया सरकारने यांनी तिन्ही पक्षांनी निषेध केलेला वेळोवेळी. आता त्याबाबत त्यांची काय भूमिका आहे? त्यावेळेला काय भूमिका आहे? आज सुद्धा पवार साहेबांना रस्त्यावर उतरले की त्यांनी आंदोलन केलं. मी स्वतः आंदोलन केले, ते कोश्यारी आज नाहीये, त्यामुळे तो विषय आपण तरी गरज नाही. त्यांच्या साथीला जाऊन पुढच्या काळामध्ये आम्ही तिथं असल्या प्रकारच्या घटना घडू नयेत याची दक्षता आम्ही घेण्याची काळजी. फार सुंदर. म्हणजे नव्याने सरकारमध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी पक्षाने ही जबाबदारी घेतलेली आहे की फुले शाहू आंबेडकरांचे विचार कायम राहतील, विचारांमध्ये कुठली आज शब्द देतो आणि त्या घडू नये, घडणार नाही. पण जर घडलं त्यावेळेला राष्ट्रवादी त्या विरोध करायला पहिली असेल. आमची आयडिओलॉजी आम्ही कधी सोडणार नाही. आता सदाभाऊ खोतांनी आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल जे काय एक रुपालीताई सोडल्या तर कोणी ट्विट पण पक्षामध्ये आता मुद्दा असा आहे की आपले संस्कार आहेत काय? इतके संस्कार आहेत का आपल्याला? आपण माहिती थोडी अपुरी घेतोय. कालच भुजबळ साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी निषेध केला समता भूमीवरती ज्यावेळेला पत्रकार परिषद झाली आणि सदाभाऊ खोतला मी इशारा देतो तुमच्या माध्यमातून परत एकदा असल्या प्रकारची जर वक्तव्य केली तर पुण्यात फिरणं मुश्किल करून देईल. पवारसाहेबांबद्दल बोलला तर याद राखा. बस. चर्चा जरा गरम व्हायला लागलेली आहे आणि आता नुकतेच आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे प्रतिनिधी माननीय सुधीर कुरुमकर या ठिकाणी आलेले आहेत. सुधीर कुरुमकर, तुमचं महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला चर्चेत लगेच सहभागी करून घेतो. आमचा असा विषय आता चर्चेला होता की या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय का आणि आता संधी साधूपणा राजकारणात येतोय का? तो सत्तेत सहभागी होतोय, काही त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत सत्तेत सहभागी होण्यामध्ये. तर आपण ह्या मुद्द्यावर होतो की तुम्ही ज्यावेळेस शिवसेना म्हणून गट वेगळा करून ज्यावेळेस हिंदुत्ववादासाठी आम्ही
भाजप बरोबर गेलेलो आहे सत्तेत जाताना असं सांगून आणि विकासासाठी सत्तेत गेलेलो आहे असं एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार तुमच्या पक्षाचे सांगत होते. तर तशीच भूमिका आहे की आता पुन्हा शिवसेनेचा जो कट्टर हिंदुत्ववाद होता तो काही काळात डळमळीत झाला होता असं उद्धव ठाकरेंना दूषण देऊन तुम्ही म्हणत होतात. पण आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये की कार्यकर्त्यांवर परिणाम होतोय, या सगळ्या गोष्टींवर परिणाम होतोय. तर उद्धव ठाकरे सातत्याने बोलतायत की आता गोळवळकरांचं आणि हेगडेवारांच्या हिंदुत्वाचं काय करणार तुम्ही. तर आता हे राष्ट्रवादी तुमच्या बरोबर आल्यामुळे तुमची गोची झाली आहे. मुळात पहिला मुद्दा असा होता की तुम्ही हा शिंदे गट नसून ही ओरिजिनल शिवसेना आहे. शिवसेना कारण मुळातच शिंदे साहेबांनी कुठल्याही दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला नाही. महाराष्ट्रातील मतदारांनी जनतेने विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीचं सरकार म्हणून मतदान केलं, हिंदुत्वाचा बिचाराला मतदान केलं आणि शिवसेना ही धनुष्यबाणावर लढली, भाजप ही कमळावर लढली. दोन्ही निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थानं या निमित्तानं मला अजिबात वाटत नाही की भेसळ झाली आहे किंवा महाराष्ट्रापुढे चिखल झालाय. उलट ह्या पुढील काळामध्ये महाराष्ट्रातील मतदारांचा, महाराष्ट्रातील नागरिकांचा असलेला विश्वास, शिवसेना भाजप बरोबर असलेला विश्वास आणि त्यात दुधाची साखर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस दादांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सामील झालेले आहेत. दादांनी पक्ष बदललेला नाही. वास्तविक पाहता आपण या लोकशाहीमध्ये पहिलं हे स्थित्यंतराचा अभ्यास केला पाहिजे. कारण ज्या ज्या वेळे महाराष्ट्रावर राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य माणसासाठी अन्याय अत्याचार होत असेल, मतदारांनी लाखो मतं देऊन शिवसेनेचे आमदार निवडून दिले, खासदार निवडून दिले. आज 40 आमदार आणि अपक्ष धरून 50 आमदार, 13 लोकसभेचे खासदार की जे लाखो मतं एका लोकसभा मतदारसंघामध्ये 12-12, 14-14 लाख मतं देऊन लोकांनी त्यांना मतं दिलेली आणि युती म्हणून मतं दिलेली आहे. असं असताना लोकशाहीमध्ये लोकांनी मतदान केल्यानंतर ज्या वेळेस लोकप्रतिनिधी म्हणून तो लोकसभेमध्ये जो सभासद मेंबर ऑफ पार्लमेंट झाला, तो विधानसभेचा आमदार झाला, त्या विधिमंडळ कामकाजाच्या बाबतीत काम करत असताना त्याच्या आपल्या भारतीय घटनेने त्यांना काही विधिमंडळाला अधिकार दिले. अधिक विस्तृतपणे नको जायला आपण. हो, तर सांगायचं तात्पर्य एवढंच की ह्या पुढील काळामध्ये ज्या ज्या वेळेस मोगलांविरुद्ध उठाव झाला, छत्रपतींनी केला, त्यावेळेस सुद्धा छत्रपतींना लोकांनी नावं ठेवली होती, दरोडेखोर म्हणायचे. परंतु छत्रपतींनी हिंदूंचं रक्षण करण्यासाठी हिंदूंना केलेल्या मंदिरांचं नुकसान केलंय, अन्याय अत्याचार केलेत हिंदू लोकांवर नाही याच्यावर आणि त्यानंतर स्वराज्य स्थापन केलं. त्यावेळेस ह्या हिंदुस्थानामध्ये पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन. त्यानंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिशांनी आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं. त्यावेळच्या लोकांनी त्या त्या परिस्थितीमध्ये त्या पक्षांना मतदान केलं. ब्रिटिशांचं रिपिटेशन चाललंय असं लोक म्हणतात. नाही ना साहेब, ही भारतातली लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये ज्या वेळेस कुठलाही आमदार किंवा खासदार हा त्या विधानसभेतनं किंवा लोकसभेतनं निवडून जातो, तो जरी काही त्याच्या मतदारांनी त्यांना मतदान दिलेलं असतं आणि ज्या मतदारांनी त्यांना मतदान दिलेलं असतं त्याचा तो मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतो आणि ते सभागृहामध्ये मांडत असतो. आम्ही चिन्हाला मतदान केलं होतं. हो. आता हे कुठं गेले चालले तर आम्हाला काहीच कळत नाही. संभ्रमात आहेत लोक. नाही, कशी संभ्रम? चिन्ह तिथलं तिथे आहे. शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आहे, राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ आहे. त्यामुळं हा विचार गल्लत करायचं काही कारण नाही आणि राजकीय त्याला काहीतरी मुलामा देऊन आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी वेगळं असं काही नाही. यापूर्वी या महाराष्ट्रात अनेक घटना घडलेल्या आहेत राजकीय. एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये आणि मराठा आरक्षण आणि इतर 10 मागण्यांच्या याच्यामध्ये तुम्ही सक्रिय होतात. आता तुम्ही सत्तेत आहात आणि या सगळ्या आता सर्वांच्याही सत्तांतरामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडलाय. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? काहीच हालचाल नाही, काहीच होत नाहीये. नाही, या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो
की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय दादा ह्या तिघांनी बसून ह्या विषयावर चांगला निर्णय आगामी काळामध्ये येणार आहे. त्याचबरोबर एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील हा जे घटक आहेत, वंचित घटक, मग बांधकाम कामगार असेल त्याचं महामंडळ केलं, रिक्षा चालवणारा आमचा रिक्षा चालक असेल त्याचं महामंडळ केलं, एसटी साठी महिलांसाठी तर 50% दिलं आणि ती फायद्यामध्ये आणली, नफ्यामध्ये आणली, तोटा झालेला नाही. महिला असो, कामगार असो, तळागाळातला वंचित असो, त्याचबरोबर शेतकरी असो, विद्यार्थी असो, रोजगार असो, या संदर्भात गेली 10 ते 12 महिन्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जे निर्णय झालेले आहेत ते सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राच्या हिताचे सार्वजनिक असे निर्णय झालेले आहेत. आणि आता तर ट्रिपल इंजिन झालेलं आहे, आता बुलेट ट्रेन होणार आहे, हे शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या मध्ये कुठलाही भ्रम झालेला नाही, काही चिखल झालेला नाही. काही ठराविक नेते मंडळींना असं वाटतं कारण त्यांच्या राजकीय त्यांना त्यामध्ये अपयश आलं असेल, पक्ष संघटना टिकवण्यामध्ये अपयश आलं असेल, नेत्यांना टिकवण्यासाठी अपयश आले असेल, कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी अपयश आलं असेल. म्हणून त्या लोकांचं मत वेगळं असू शकतं. पण महाराष्ट्रातील जनता आज खुश आहे, मतदार खुश आहे, नागरिक खुश आहे. आगामी काळामध्ये या महायुतीला प्रचंड बहुमताने महाराष्ट्रामध्ये विजय मिळेल. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. सुधीर कुरुमकर अनेकदा अशा चर्चेवर आलेत की महाराष्ट्राच्या समाजमानावर या सत्तांतराचा काय परिणाम होतोय किंवा काय नाही याच्या संदर्भात. तर प्रदीप दादा तुम्ही बोला आणि मग गोपाळजी भूमिका मांडा. नाही आहे, हे बघा, वास्तवाला नाकारायचं काही कारण नाही आहे. जनतेमध्ये थोडा संभ्रम निश्चित असतो, परंतु काळ हा या सर्व गोष्टींचं उत्तर असतो. काळ थोडा पुढे गेला, लोकांना भूमिका समजली, काय याच्या पाठीमागे घडलेलं आहे आणि कशासाठी हे घडले हे कळलं की लोक निश्चित बाजूने उभे राहतात. लोक आजकाल 17 तारखेला अधिवेशन सुरू होईल. अधिवेशन पावसाळी अधिवेशनात 2 महिने जातील आणि पुढे पुन्हा गणपती येतील, दहीहंडी येईल, होळीनी सगळे सण येतील आणि नवरात्र येऊन पुन्हा दिवाळी येईल आणि तोपर्यंत पुन्हा हिवाळी अधिवेशन येईल. तर मला सांगा, जनतेच्या मनातला संभ्रम तसाच राहणारे कार्यकर्ते तर विचारतात कुठला झेंडा घेऊ. पावसाळी अधिवेशन येईल म्हणजेच पावसाळी अधिवेशन कशा करता असतं, आमदारांनी त्या ठिकाणी एकत्रित येऊन आपापल्या भागातील प्रश्न मांडून महाराष्ट्राच्या सर्वांगीण हिताकरता काही निर्णय घ्यायचे असतात. शेवटी ते विधिमंडळ आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्राकरता घडले जाणारे सर्व कायदे असतील, काही डेव्हलपमेंट्स असेल त्या ठिकाणी घडल्या जातात. त्या अधिवेशनामध्ये निश्चित या सरकारची उजवी कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय अजितदादांसारखा कार्यक्षम उपमुख्यमंत्री या ठिकाणी महाराष्ट्राला त्यात लाभलेला आहे. आपण निर्णय बघा, महाराष्ट्राकरता केलेले पूजा काळातले काही चांगल्या घटना बघा, त्यातून जनता जी आत्ता पाठीशी खंबीरपणे उभी आहे ती आणखीन खंबीरपणे जास्ती उभं राहून आमचं हात बळकट करतील आणि जे जनतेचं सरकार आहे असं त्या ठिकाणी जनतेला लक्षात येईल. गोपाळ दादा, प्रदीप दादांना असं म्हणायचंय की येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये जनतेच्या मनातील सगळे संभ्रम दूर होतील, त्याप्रमाणे निर्णय होतील. नाही, प्रदीपजींच्या अगोदर मी सुधीरजी कुरुमकर आमचे दोघंही सहकारी, आज वाट चुकलेत आमचे सहकारी असंच म्हणेल. परंतु सुधीरनी जे सांगितलं, इतके खासदार इतके आमदार त्यांनी म्हणलं आणि राष्ट्रवादीला वारंवार दूषणं देऊन आणि तरी सुद्धा त्यांनी आता परत हिंदुत्वाचं सरकारच म्हणून आता समर्थन केलं. मग असं असताना राष्ट्रवादीला घ्यायची काय गरज केली? शेवटी आपल्या देशाला लोकशाही आहे, संविधान आहे, काही त्याला आपल्याला आपल्या मनमानीप्रमाणे करू शकत नाही. काही संविधानाने बांधलेली जी व्यवस्था आहे त्याच्यातच ती व्यवस्था उभी करावी लागते. आता हे सगळं करत असताना सुप्रीम कोर्टाचे ताशेरे आपल्या डोळ्यासमोर आहेत. मग असं करत असताना जर तुम्ही आज म्हणताय की मजबूत सरकार झाले, लोकशाही ठेवायची आपल्याला, प्रदीपजी म्हणले आता लोकशाही ठेवायची, तर मग आता मागच्या वेळेला शिंदे फडणवीस सरकारने महापालिकेच्या निवडणुका सगळे व्यवस्थित झालेलं असताना, महाविकास आघाडीचं सरकारमध्ये अजितदादा स्वतः उपमुख्यमंत्री असताना 3चा वॉर्ड केला, आरक्षण केली, सगळे प्रोसेस केले, पुणे मनपाचे 2.5-3 कोटी खर्च केले आणि तरी सुद्धा राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जावं लागलं. कुणाच्या विरोधात जावं लागलं? शिंदे फडणवीस सरकारच्या जो काही वट हुकूम आणला आणि ह्या सगळ्या इलेक्शन थांबवल्या त्याच्या विरोधात जावं लागलं. आता त्यांनी ताबडतोब ते इलेक्शन हटवावं आणि हे तर एक तुम्ही उदाहरण सांगितलं. 100% असं झालेलं आहे.
राष्ट्रवादीच गेले सुप्रीम कोर्टात त्याच्यामध्ये. जे राष्ट्रवादीची मला- गोष्टी मला- झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये होतीये. परवा आम्ही महाराष्ट्र न्यूजवर एक चर्चा केली राजकीय विश्लेषक हेमंत पाटलांना घेऊन, की त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांची गोची झालेली आहे, पक्षांची, अपक्षांची, सहकारी पक्षांची, कार्यकर्त्यांची, जनतेची आणि भाजपची तर सर्वात जास्त झाली. मला वाटतं काँग्रेसचीच गोची झालेली नाहीये. नाही, काँग्रेस म्हणजे काँग्रेसच्या विचार आणि कृतीमध्ये साम्यता आहे. म्हणजे विचार एक कृती एक असं होत नाही काँग्रेसचं, कारण काँग्रेसची बांधिलकी आहे. काँग्रेसने हा देश उभा केलेला आहे आणि हे दोन्ही माझे मित्र पूर्वाश्रमीचे काँग्रेसचेच आहे. तर मुद्दा असा आहे की आज भाजपच्या डावपेचांना आमचे सहकारी, आमचे नेते बळी पडतायत, हे दुर्दैव आहे. आणि आपल्याला लोकशाही आणि संविधान टिकलं तर राज्य टिकेल, राज्याचं सार्वभौमत्व टिकेल. आणि हेच जर टिकलं नाही तर कसं होणार? शेवटी आपल्याला राज्याची अस्मिता आहे, परंतु त्याचबरोबर देशात लोकशाही पण टिकली पाहिजे ना. दुर्दैवाने काय होत आहे यांच्या म्हणजे म्हणजे दादा एकदम जवळचे सहकारी आहेत, पण या ठिकाणी दुर्दैव काय होत आहे, यांचा एकच नेता लढतोय आणि तो एकला चरवाला म्हणून फिरतोय आणि तो एकटाच बिचारा फिरतोय. बाकीची सगळी अख्खी पक्ष संघटना संपूर्ण देशामध्ये एवढा मोठा भारतवर्ष आहे, त्या देशामध्ये सर्व पक्ष फक्त एका नेत्याच्या कामाकडे डोळे लावून बसला की तो बिचारा कधी करेल आणि मग त्याची आम्ही फळं कधी खाऊ. म्हणजे काँग्रेसचा मला कार्यकर्ते लढत नाहीत, रस्त्यावर येत नाहीत, ते कुठले विरोध करत नाहीत. दादांच्या चर्चेमध्ये म्हणजे मगापासूनच्या चर्चेमध्ये दादांनी 10 वेळा राष्ट्रवादीने हे केलं, राष्ट्रवादीने ते केलं सांगितलं. मी आपले आभारी आहे दादा. आपण आपण मैदानात लढत नाहीत आणि मग जे लढणारे आहेत ते सत्तेमध्ये आल्यानंतर जनतेचे प्रश्न सुटणारे ते आपण मान्य एकदा करायला हवे. काय नाही ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या कार्यकर्ते विसरले, पदाधिकारी विसरले आंदोलन करायचे. नाही बघा, गेल्या अनेक वर्षात काँग्रेसच्या नेत्यांवर आणि आता बरेचसे सगळ्यांना- टॉर्चर झाले. आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना एवढं लढलो, काँग्रेस राष्ट्रवादी तर आम्ही आता सत्तेत आल्यानंतर जनतेकरता किती लढतो काँग्रेसमध्ये विचारांची आणि स्पष्ट भूमिका आहे त्याच्यात. जे एक जर आतापर्यंत तुम्हाला 8 वर्ष मोदी हे देशाला संकट वाटत होतं, एका ताबडतोब तुम्हाला असं विचारायचं काय परिवर्तन झालं की आता ते देशाचे जसे काय भाग्य येतात ते वाटायला. ऐका दुसरं काँग्रेसचा एकही नेता फुटलेला नाही, कुठल्या आमिषाला बळी पडलेला नाही आणि फाटाफूट झालेला नाही. राहुलजींच्या सोबत सगळेच नेते त्यांना सहकार्य करतायत. महाराष्ट्रात पण 3-3, 4-4 माजी मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व आहे, कोणी कुठे गेले नाही. आणि 14 ते 19 मी तुम्हाला मोजून दाखवलं की त्यामध्ये काँग्रेसचे 8 ते 9 आमदार वाटलेले आहेत. त्यांचे प्रदेशाध्यक्ष बीजेपीत जाऊन खासदार होऊन आता परत काँग्रेसमध्ये आले. नाही पण ते तत्वाला धरून बीजेपीत आलेले. शेवटी त्यांना असं म्हणू नका. त्यांना जे कळलं त्या ठिकाणी त्यावेळेला 3 वर्ष राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना त्याला लाथ मारून आलेत, किंवा ते लोकशाहीची जेव्हा गळचेपी होतीये, संविधान पायदळी तुडवलं जात आहे, हे जेव्हा त्यांना खात्री पटली त्यावेळेला ते आलेच ना. तसे मग आता आपल्या अनेक जणांचे आपल्याला मोजता येईल. मुद्दा असा आहे, आज मी तिला काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते आणि केडर हे एकाच विचाराच्या ध्येयाने त्या ठिकाणी वाटचाल करते. हा मला पुढच्या मुद्द्याकडे जायचंय की आता शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत आणि या सगळ्या सत्तांतरामध्ये महाराष्ट्राच्या अर्थकारणावर सुद्धा परिणाम झालेला आहे. बरेच उद्योगधंदे इकडे तिकडे जात आहेत आणि सरकारच अस्थिरतेच्या याच्यामध्ये 19 पासून आहे. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की महाराष्ट्राची मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी समजली जाते. महाराष्ट्र सर्व देशामध्ये सर्वात प्रगत असलेलं राज्य समजलं जातं आणि इथे कष्टकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, IT आहे, चाकरमाने आहेत आणि अशा याच्यामध्ये शेतकरी वर्ग मोठा आहे महाराष्ट्रामध्ये. असं असताना ह्या महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर फार मोठा परिणाम झाला असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय, तुमचं काय? या बाबतीत जर आपण माहिती घेतली तर आपण 2 दिवसापूर्वीचं जर वर्तमानपत्र कुठलाही वाचलं असता तर महाराष्ट्रामध्ये औद्योगिक गुंतवणूक मागील सरकारच्या कितीतरी पटीने, निश्चित मोठमोठे आकडे येतात पण काम सुरू झालेलं आहे. आपल्या माहितीने सांगतो, या ज्या पद्धतीने दावोसला शिंदे साहेब आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आहेत, तो केंद्रशासित महाराष्ट्रातला सांगतो, महाराष्ट्रामध्ये ज्या काय औद्योगिक इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहे, आज सोलरवरचा
तो सेल बनवण्याचा कारखाना, त्याची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये. त्याबरोबर तुमचे अनेक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज हब महाराष्ट्रामध्ये येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत, जे शेतीपूरक व्यवसाय करतात किंवा शेतीवर प्रक्रिया करणारे उद्योग करतात, त्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी तुमच्या माहिती सांगतो या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती एक आहे. आणि ह्या पुढील काळामध्ये तुम्ही जर बघाल तर आगामी काळामध्ये ह्या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्याचा माल हा एक्सपोर्ट होईल एवढं काम आत्ता सध्या चालू आहे. आगामी काळामध्ये त्याचे आपल्याला रिझल्ट दिसतील. वास्तविक पाहता हे मागील 20-25 वर्षापूर्वीच झालं पाहिजे होतं, परंतु ते झालं नाही. या सरकारने जाणीवपूर्वक शेतकऱ्याचं, कारण मुळात आपले शेतकरी, मुख्यमंत्री शेतकरी आहेत, उपमुख्यमंत्री दादाही शेतकरी आहेत आणि आपले फडणवीस साहेब बी शेतकरी आहेत. त्यामुळं त्यांना शेतकऱ्याच्या बाबतीतल्या प्रश्न, अडचणी, उणिवा, दोष हे सगळं माहिती आहे. आणि त्याच्यावर त्यांनी अभ्यास करून आता एक आगामी काळामध्ये एक चांगलं धोरण फार्मर प्रोड्युसर कंपनीवर या ठिकाणी येईल आणि एक चांगलं काम इम्पोर्ट. शहर प्रमुख दत्ता वानखेडेंचा परवा व्हिडिओ बघितला शेतात काम करण्याचा, ते पण शेतकरी आहेत. हा, नाना वानखेडे. नाना वानखेडे. तर हो, नक्कीच आहे, ते शेतकरी आहे, त्यांची स्वतःची शेती आहे, स्वतः शेती करतात. त्यामुळे मी शेतकरी आहे, माझ्या बी नावावर 7-12 आहे. महाराष्ट्राच्या अर्थकारणावर चांगले परिणाम झाले. 100% होणार, 100%. कारण मी जवळ बघतोय की यामध्ये फार नियोजनपूर्वक, जाणीवेतून आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कायमस्वरूपी ताकद देण्याचं काम हे सरकार आगामी काळामध्ये करेल, एवढं मला खात्री आहे. अर्थकारणावर काय परिणाम झालाय असं तुम्हाला वाटतं? आपण पाहिलं असेल की अजितदादांकडे अर्थ खातं असताना कोविड काळामध्ये ज्यावेळेला शासनाचे सगळे इन्कम सोर्स जवळजवळ बंद झाले होते, त्या काळात सुद्धा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून न देण्याचं काम अजितदादांनी केलं होतं. प्रचंड कडक शिस्तबद्ध अर्थकारणावरती गाढा अभ्यास असलेलं आणि आर्थिक नियोजनामध्ये काटेकोर असलेले अजितदादा ज्यावेळेला शासनामध्ये असतात त्यावेळेला ती आर्थिक शिस्त लावलीच जाते आणि याच्यापूर्वी लावलेली आहे. आता या पुढच्या काळामध्येही आपण पाहाल, मी फॅन्टसीमध्ये कधीच जात नाही, परंतु आपण पाहाल दादा ज्यावेळेला शासनामध्ये असतात त्यावेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थकारणामध्ये शिस्त असते. परत एकदा महाराष्ट्र या देशामध्ये सर्वप्रथम अग्रेसर राज्य राहील याकरता आम्ही सर्वजण निश्चित प्रयत्न करू. त्यामुळेच दादांना आता पुन्हा अर्थमंत्रीपद देत नाहीत, दादा महसूल मंत्री पद मागतायत. आम्ही मागत काहीच नाही, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. जे मुख्यमंत्र्यांना वाटते तो पोर्टफोलिओ त्यांनी द्यावा. कुठलंही खातं असू देत, पद मोठं नसतं, त्याला काम करणारा व्यक्ती त्या पदाची उंची मोठं करून ते पद मोठं करत महसूल असतो. खात्याच्या त्यामुळे निमित्ताने सगळे त्याची कलेक्टर, खात्री आहे. कमिशनर्स हे त्या खात्याच्या अंडर येतात. अशी कुठलीही त्यामुळे मागणी पूर्ण अशी- ऍडमिनिस्ट्रेशन अशी- पुन्हा अशी- दादांकडे जाईल. अशी मी जबाबदारीने सांगतो, अशी स्वतःहून कुठलीही मागणी राष्ट्रवादीने केलेली नाही. हा मुख्यमंत्र्यांचा पूर्णतः अधिकार आहे. त्यांना ज्या मंत्र्यांना ज्या खात्यामध्ये काम करण्याकरता ते खातं द्यावंसं वाटेल ते त्यांनी द्यावं. ते स्वीकारून आम्ही त्याचा महाराष्ट्राच्या भल्याकरता, कल्याणाकरता निश्चित वापर करू, हे मी तुम्हाला सांगतो. गोपाल दादा, तुम्हाला असं वाटतंय की अर्थकारणावर परिणाम झालाय पूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक निश्चितच स्थितीवर? झालेलं आहे. तिथे आकडेवारी स्पष्ट झालेली आहे. गेल्या 65 वर्षात म्हणजे फडणवीस सरकार 14-19 आणि 19च्या नंतर या सरकारचं कर्ज हे तिप्पट झालेलं आहे महाराष्ट्रावरचं. आणि अजितदादा स्वतः म्हटले होते हे जाहिरातींचं सरकार आहे म्हणून. शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून टीका केलेली आहे. आणि त्या जाहिराती जरी खर्च कमी केला तरी मी म्हणतो की अजितदादा तिथे गेल्यामुळे काहीतरी फरक पडेल असं मला वाटतंय, दुसरं काय अजून. परंतु हे सगळं चिखल झालेलं आहे. हा कुठलं दिशा स्पष्ट धोरण नाही. आणि एकीकडे केंद्र सरकारच्या आश्रित राहून जर तुम्ही काही करणार असेल तर भाजपाला लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचंय. आणि वाढती बेरोजगारी असेल, धार्मिक ध्रुवीकरण असेल, बाकीच्या गोष्टींवर आता जनमानसात प्रतिमा भाजपची मलिन व्हायला लागली. आणि त्यामुळे आपल्याकडे जर सांगायलाच काही नाही, त्यामुळे एकच शेवटचा पर्याय उरतो की विरोधी पक्षाला कमकुवत करा, त्यांना तोडा फोडा, विभागणी करा, जेणेकरून ते त्यांचं अस्तित्व कमी करा. आणि अशा पद्धतीने हे सरकार बनलेलं आहे. आज आपल्या चर्चेला भाजपचे प्रतिनिधी आले नाहीत, आपण पुढची मुद्दा म्हणून रिकामी ठेवलेली आहे. पण मला त्या अनुषंगाने तुमच्याकडे तिथं यायचंय आणि पुन्हा यांच्या दोघांकडे यायचंय की
महाराष्ट्रातल्या इतर पक्षांवर पण सुद्धा याचा परिणाम झालाय? नाही, सगळं- इतर पक्षांवर परिणाम होण्याचं काही कारण नाही, कारण प्रत्येक पक्षाचा अजेंडा आहे. आतापर्यंत 10 ते वेळा काँग्रेस निवडून आलेली आहे. एक काळ होता, मी युथ काँग्रेसमध्ये होतो, शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि सुशील कुमार शिंदे अर्थमंत्री होते. तेव्हा 0 ओव्हरड्राफ्ट असायचा, भाषणात सांगायचे. महाराष्ट्रात पहिलं कर्जबाजारी काय केव्हा झालं तर बाळासाहेब ठाकरेंनी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे करता जेव्हा कर्ज उभारलं त्यावेळेला महाराष्ट्रात सुरुवात झाली कर्जबाजारी होतं. तरी सुद्धा तुम्ही आत्ताची आकडेवारी काढून बघा, बेरोजगारीचे आकडे बघा, 14 आणि 19 पर्यंत जे कर्ज होतं महाराष्ट्रावर त्याच्यानंतर आता 2.5-3 पट वाढलेले आहे. स्पष्ट दिसतं त्याच्यात काही. तुमच्या सहयोगी जे पक्ष आहेत काँग्रेसचे, त्यांच्यावर काही परिणाम झालाय? आता सहयोगी जे मित्र पक्षांवर आहेच ना, झालेलाच आहे ना. तरी देखील जनता जनार्दन ठरवेल आता निवडणुका. आता आम्हाला एवढंच म्हणणं आहे की ज्यासाठी तुम्ही तिकडे गेला, अजितदादांनी तिथे तो वट हुकूम कॅन्सल करावा लागावा आणि पूर्वी 3 प्रभागाच्या ज्या मतदार जे वॉर्ड ठरले त्याच्याप्रमाणे निवडणूक घ्यायला लावावे. कारण त्याच्यात राष्ट्रवादी सुप्रीम कोर्टात गेलेली आहे, पुणे शहराची प्रशांत जगतापांच्या नेतृत्वाखाली ते पुण्यात गेले. त्यामुळे तो निर्णय लगेच करावा ना. निवडणुका लांबवण्याचं कारण काय? निवडणुका लांबवण्याचं कारण हेच आहे की जनमानसामध्ये यांच्या विरोधी वातावरण आहे, म्हणूनच हे निवडणुका लांबवत आहेत. जे नाहीतर मला पक्षीय बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, पण पक्षीय राजकारणावर यायचं आहे. मागच्या वेळेस अशी 19ला परिस्थिती झाली, जे भाजपचे सहकारी पक्ष होते, महादेव जानकरांचा पक्ष असेल, रामदास आठवलेंचा पक्ष असेल, शेवटी त्यांना स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवता आल्या नाहीत आणि त्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढवायला लागल्या. अशी काही परिस्थिती पुढच्या काळामध्ये तसे ह्या मित्र पक्षांवर येऊ शकते असं मला वाटतं. कारण आमच्या सोबत मवियाचे त्याच राष्ट्रवादीचे आदरणीय शरद पवारांसोबतचे राष्ट्रवादी आजही आमच्या बरोबर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरची शिवसेना आजही आमच्या बरोबर आहे. आणि त्यामुळे फक्त आता उमेदवार कोण होतील ते या निवडणुकीत दिसतील, दुसरं काय नाही. पण पक्ष हे 2 आमचे त्यावेळेचेच आहेत. नाही, असं काय होणार नाही. ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या नेतृत्वाखालील पक्ष आहे. पुणे शहर ना. आपण पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती जवळपास 44 आमदारांनी त्या दिवशी पत्रावरती सह्या केल्या होत्या. खासदारही दादांबरोबर आहेत. पार्टीतले जवळजवळ सगळे मेजॉरिटी जिल्ह्यांचे पदाधिकारी दादांबरोबर आहेत. त्यामुळं आमच्या बाबतीत तो विषयच नाही आहे. घड्याळ हे आमचं चिन्ह आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालील पार्टी हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्यामुळे तो विषय आम्हाला लागू होत नाही. काय दादाचा सत्तांतराचा इतर सामाजिक आणि राजकीय पक्षांवर परिणाम होतोय? पहिला एक विषय आहे, गोपालदादांनी आता जे सांगितलं की सरकारने कर्ज वाढवलं, जाहिरात केली. गोपालदादा विकास आघाडीची बी 2.5 वर्ष सत्ता होती. त्याचे मुख्यमंत्री उद्धवजी होते. त्याचप्रमाणे काँग्रेसचे सभापती होते. आपले बी काँग्रेसचे काही मंत्री होते, ज्येष्ठ मंत्री होते. 2 माजी उपमुख्यमंत्री होते. त्यामुळं 2.5 वर्षाच्या काळामध्ये जो आपण महाविकास आघाडीने जो कारभार केला ते आता हे दुरुस्त करायचं काम या 1.5 वर्षामध्ये या सरकारला, महायुतीच्या सरकारला करावे लागेल. मग त्यावेळचं झालेला खर्च 2.5 वर्षात, त्यावरचं केलेलं वेगवेगळ्या माध्यमातील काही गोष्टी झाल्या आपल्याला चांगलं माहिती आहे की 19 मध्ये कोविड होता. त्यांनी आरोप केलाय की तेच सांगतो. त्यामुळं महाविकास आघाडीचे त्यावेळचे मुख्यमंत्री हे घरात बसून सरकार चालवत होते आणि त्यामुळं हे सर्व काँग्रेसचे आमचे त्यांच्यावर आरोप होतो की घरात बसून सरकार चालवत होते. आता म्हणतात की तुम्ही घरात बसा म्हणतायत, आम्हाला काम करू द्या म्हणतात. नाही, 2 गोष्टी आहेत. आज याच्यावर मी बोलतो. कोरोना काळामध्ये असताना त्यांच्यावर असा आरोप होत होता की ते घरात बसून राज्यकारभार करत होते आणि आता तुमचे नेते म्हणतात की आहेत त्यांना घरात बसा, तुम्ही आम्हाला काम करू द्या. नाही, असं काही नाही. पवार साहेबांनी स्वतः त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ज्याचं प्रकाशन झालं त्यात म्हटलं होतं की उद्धव ठाकरे साहेब मंत्रालयात आले नाही याचं आम्हालाही वाईट वाटत होतं. पण आपण पाहिलं
फक्त एकटे अजितदादा अख्खं सरकार त्यावेळेला चालवत होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हजारो किलोमीटर फिरत होते, जात होते, भेटत त्यांच्या होते. नेहमीच्या आम्ही सवयीप्रमाणे कधीच 7 नाही 6:30 वाजता 6:30 अजितदादा ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली, कदाचित देशातल्या काही थोड्या राजकारणामधली एक असेल की जी सकाळी 6:30 आपला दिनक्रम चालू करते आणि रात्री 11 पर्यंत काम करत असते. हे करत असताना ती व्यक्ती कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या जिल्ह्यातला आहे, कुठल्या समाजाचा आहे, काही विचार करत नाही. बरोबर. तुम्ही कागद दादांना द्यायचा काहीतरी बोलायचं. आणि दादांनी फोन हातात घेऊन तो प्रश्न सोडवा. हा नित्य नियम आहे. आणि त्यांच्या तो याच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नच नाही. नाही, आता कितपत आता- त्यांना आता- मोकळेपणाने काम आता करता आमच्या येईल त्याच्यापेक्षा आपल्याला. जास्तीत जास्त करतील. क्या बात. नाही, प्रदीपजी जे बोलतायत, आता मला एक सांगा, तिकडे मात्र अजितदादांचंच फक्त करायचं आणि इकडे मात्र एकटं राहुल गांधी, एकटं राहुल गांधी, एकटं राहुल गांधी, दुसरं कोणीच नाही. मग आता इकडे एकटं अजितदादांवर त्याच्याबरोबर बाकी महाराष्ट्रामध्ये बघा ना तुम्ही, भुजबळ साहेबांसारखे ऐका ना, मग आता तिकडे मात्र एकटं राहुल राहुल गांधी, मंत्री आहेत. मी त्यांचंही सांगतो तुम्हाला, असं रे, हे बघा भुजबळ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, धनंजय मुंडे, आज सामाजिक क्रांती त्यांनी त्यांच्या कामाने वास्तवतेवर दाखवलेली येऊ. आहे. सगळे आपण मंत्री बघा, महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्षी ज्यांनी ज्या खात्यांचा पदभार स्वीकारून एक महाराष्ट्राला वेगळी दिशा दिली, अशा मंत्र्यांचा समावेश हे यामध्ये सगळे जे अनुभवी वास्तवता धुरंधर आहे, मंत्री आहेत. त्याचा महाराष्ट्राला मुकुंदजी. निश्चित फायदा होणार आहे. मी आता चर्चा पण पुण्यात बसलोय, आपण दादांच्या विषयावर बोललो म्हणून बोललो. सगळेच मंत्री एफिशियंट आपण पाहिलंय. मुद्दा असा आहे की जे वास्तवत आहे ते वास्तवत आहे, जे खरं आहे ते खरं आहे, जे सत्याला दादांबरोबर सत्य आम्ही म्हणा. लढतोय, तुम्ही ऐका, नेत्यांबरोबर लढत नाही. ऐका, हा ऐका, आमचा ऐका, ऐका, ऐका. प्रेमाचा आग्रह आहे, तुम्ही लढा. नाही, आम्हाला नाही. सक्षम विरोधी पक्ष आता हवा आहे. बरं का? नाही नाही, ते- तुम्हाला ऐका, ऐका, तुमच्यावर ऐका. फार ते काँग्रेसवर सक्षम फार मोठी विरोधी जबाबदारी आहे पक्ष- आता पुढच्या एक नाही 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 नाही, मग जेव्हा सक्षम विरोधी सक्षम पक्ष विरोधी. म्हणून त्यांना जेव्हा विरोधी पक्ष नेत्या होते, म्हणजे सेनापतीच असतो तो, तेव्हा सेनापती असतानाच ते म्हणले संघटनेची जबाबदारी द्या, आणि मग ते बाजूला काय झाले, जेव्हा तिथे लढायच्या सारख्या विरोधी पक्षातल्या इतर नाही, मंत्र्यांची नाही. सातच प्रयत्न होतो. सात काय एक द्यायची? व्यक्तीला विचार घ्या, सात घ्या. काय द्यायची? अशी सात परिस्थिती झाली. सात तुम्ही सगळे नेत्यावरती डिपेंड, दिल्लीला डोळे लावून बसलेले. सात काय द्यायची? मला या नाही 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 निमित्ताने- मला मला अशा या दादा वक्तव्यावर complete करा. ऐका, या वक्तव्यावर अक्षरशः क्यू करावीशी वाटते. सात काय द्यायची? सात आम्ही आहोतच. मुद्दा असा आहे की ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने मान्य केलं, दस्तूर खुद्द मोदींनी मान्य केलं, कोरोना उद्धव ठाकरेंनी चांगल्या प्रकारे हाताळला. हे रेकॉर्डवर आहे सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये, आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने वाखाणना केली. आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरेंनी आणि राजेश टोपे राष्ट्रवादीचे मंत्री त्यांच्याबद्दल, आता त्यांच्याबद्दल हे बोलणार नाही, पण आम्ही बोलतो त्यांची निश्चित कार्यक्षमता, राजेश कौतुक आम्ही करतो. आम्ही 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 कार्यक्षमता बोलतो. कौतुक आज- करतो. आज- 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 नाही, नाही, नाही. राजेश ते टोपे- ऐका ना, मवियामध्ये ते होते, आरोग्यमंत्री होते, त्यांनी काम केलं, ते आमचे मवियाचे सहकारी म्हणून काम केलं, तर त्यांचं काम वाखायला पाहिजे. तिथे कुठे अजितदादा आले? ते जे पद्धतीने नाही करतो ना, म्हणजे ते आम्ही सांगितल्यावर तुम्ही करताय. आता ऐका, मुद्दा असा आहे की राजेश टोपे असतील आणि हे जे असतील, आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्यांनी पण केले, अशोक चव्हाणांनी केले, ह्या सगळ्या गोष्टी मवियानी एक दिलाने केलेल्या आहे. मुद्दा असा आहे की भाजपच्या कट कारस्थानांना काही आमचे लोक, आमचे नेते, काही पक्षातले काही नेते बळी पडलेत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, आणि त्याची महाराष्ट्राला किंमत चुकवावी लागेल असं मला वाटतं स्पष्ट. कारण आज जर महाराष्ट्राचं जे काही नुकसान झालं, जसं आता डिबेट असतं, डिबेटमध्ये एक संकेत आणि सभाशास्त्र असतं की एकाला बोलल्यावर दुसऱ्याला बोलून द्यावं. तसंच राजकारणामध्ये एक संकेत असतात की 5 वर्ष सत्ता दिली आहे ना, मवियानी सत्ता स्थापन झाली आहे ना, लेट देम डू, 5 वर्ष करून दे, मग त्यांचे तुम्ही उणी दुणी काढा, पण 5 वर्ष करूनच द्यायचं नाही. आणि मध्ये हस्तक्षेप करून, म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्या पायाखालची वाळू सरकते तुमच्याकडे, त्यामुळे ते पुढच्याला करूनच द्यायचं नाही. अशा पद्धतीने हे सरकार पाडापाडीचे काम झालंय. म्हणजे त्या ठिकाणी गुवाहाटी आणि आसाम आणि सुरत मार्गे हे जायचं कारण नव्हते. मुंबईत देखील मुंबईत देखील तिथे ठाण मांडून बसले असते. तुम्हाला सिक्युरिटी घेऊन यावं लागते बसला, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या मतदारांवर, नागरिकांवर विश्वास नाही. या अशा पद्धतीने कशा, म्हणजे कोश्यारीचं बोट धरून
हे ज्या पद्धतीने आता त्याला बोलण्यात काय अर्थ नाही. ते सरकार कसं स्थापन झालंय याच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे दिले आणि ती कायदेशीर कारवाई आता अपेक्षित आहे. आता मुद्दा असा आहे पण की प्रत्यक्ष 9 ते 10 काही झालं नाही ना. नाही, नाही. प्रत्येक राज्यपालांनी यायचं असं करायचं निघून जायचं. हो बरोबर ना. आणि आता त्यांना या विधानसभा अध्यक्षांना ते अधिकार दिलेत आणि त्याच्याच कारण आहे की 10 दिवस झालेत, 9 ते 10 दिवस नुसते शपथ घेऊन बसलेत आणि खेळ खंडोबा आहे महाराष्ट्राचा. एकाला खातं नाही मिळालं की बंगले पण घेऊन बसलेत. अक्षरशः थट्टा चालली आहे. 10 दिवस जर तुमची खाती वाटप होत नसतील तर हे काय बघताय? आपलं एक मिनिट फक्त, लेट मी कम्प्लीट. आपलं महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला बनलं तेव्हा सुद्धा जवळजवळ 30-40 दिवस लागलेच होते ना. नाही मग ते बनायला लागले, एकदा बनायला लागले, असं 8 दिवस बनायला लागले. त्या सुद्धा 40 दिवस गेले होते. आमच्या दोनच गोष्टी आहेत. ज्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदे प्रमुख होते, त्याच एकनाथ शिंदेनी आता तीच भूमिका हित निभावे आणि इम्पेरिकल तो डेटा आहे तो त्या ठिकाणी ओबीसीचा आणि ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाविषयी जेव्हा मवियात असताना जी भूमिका घेतली ती इम्प्लिमेंट. मला त्याच प्रश्नाकडे यायचंय. मला तुम्हाला सर्वांना आता शेवटाकडे जाताना चर्चेत तेच विचारायचंय की महाराष्ट्रातील महत्वाचे प्रश्न, समाजाचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, ह्या सगळ्या सत्तांतरामध्ये म्हणतात आम्ही विकासासाठी, सगळ्यांना वाटतंय विकासासाठी, पण ह्या सर्व जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालंय असं वाटतंय का? तुम्ही सुरुवात करा आणि आपण इकडे दोघांकडे. हो निश्चितच ना. ते दुर्लक्ष होत आहे. म्हणजे कुठली कामं जेव्हा तुमचं खातं वाटप होत नाही, काही होत नाही तर ठप्प झालं नाही तर काय महाराष्ट्राच्या प्रश्नावर दुर्लक्ष होत आहे असं वाटतं तुम्हाला? कुठले प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये? शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत या ठिकाणी, बेरोजगारी वाढतीये, महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेलेले आहेत. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? हे झालेलं पेट्रोलचे भाव कमी होतील, सिलेंडरचे भाव कमी होतील. ते तर आता मोदींच्या इशाऱ्याशिवाय त्यांच्या मर्जीशिवाय हे काही करू शकणार नाही, हे स्पष्ट मत आहे माझं. महाराष्ट्राच्या दुर्लक्ष नाही झालेलं. आपण पहा समृद्धीवरती मला तशा पद्धतीच्या समृद्धी हा मृत्यूचा सापळा झालेला आहे. आदल्या दिवशी त्याच्या एक दिवस आधी ती घटना घडली होती. दादांनी शपथ घेतल्या मुख्यमंत्र्यांना जे दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील लोकांना काही मदत करावी ती मागणी केली. आजही महाराष्ट्रामध्ये एक दुर्घटना घडली. आज सकाळी दादांनी त्या ठिकाणी त्यासाठी काही तरतूद करून त्या कुटुंबातले लोकांना, अपघातग्रस्तांना मदत करावी अशी मागणी केली आहे. हे आम्ही परवा दिवशी गडचिरोलीला शासन आपल्या दारी खूप मोठा कार्यक्रम झाला. वास्तविक पाहता त्या दिवशी पुणेकरांच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करण्यात अजितदादांचा आला होता, परंतु तो कार्यक्रम रद्द केला. माझ्या नक्सलाईट भागात ज्यांना काही त्रास होतो अशा ठिकाणी दौरा असताना मी त्या ठिकाणी जायला पाहिजे. तिथल्या माझ्या पोलीस बलाचा, बाकीच्या माझ्या नागरिकांचा बल वाढलं पाहिजे यासाठी तिथं त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी काही सूचना दिल्या. दादा हे राजकारणामध्ये गुरफटणारे नेते नाहीत. हे कायम महाराष्ट्राच्या प्रश्नांकरता काम करणारी व्यक्ती आहे. आपण पाहिलंय, पाहता आणि याच्या पुढे मी परत सांगतो. नाही, समृद्धी महामार्गाचा विषय निघाला. साधे रस्ते असतात ते डांबरी होतील, डांबरीचे सिमेंटचे होतील, सिमेंटचे एक्सप्रेसवे होतील, एक्सप्रेसवेचे समृद्धी महामार्गासारखे होतील. आपण रोजच बघतोय की ह्याच्यामध्ये विचित्र अपघात होत आहेत आणि प्रचंड मोठमोठी जीवितहानी होतीये. आता महाराष्ट्रामध्ये पाऊस नाहीये, पण उत्तरेमध्ये प्रचंड पाऊस चाललाय. शेतकरी हवालदिल झालेला आहे. 100 सेंटीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असं कृषी मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. तर असं असताना पेरणीचा प्रश्न आहे, पुढे बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या प्रश्नांकडे नेमकी काय भूमिका आहे? तुम्ही म्हणताय रस्ते केले, विकासाचा एक मार्ग खुला झाला, पण खऱ्या अर्थाने मला एक म्हणजे उदाहरण द्यावं असं वाटतं. पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या धोरणामध्ये, देशाच्या धोरणामध्ये जे बदल घडून आणले, सर्वात मोठी ती फलोत्पादनची योजना होती. अनेक वर्ष त्याच्या संपूर्ण शेतकरी याच्यावर परिणाम झाला. दुसरं, महिलांच्या आरक्षणाचा त्यांनी मोठा निर्णय घेतला. महिलांना प्रॉपर्टीमध्ये निम्मा वाटा दिला. त्यांना विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं. असे मोठे धोरणात्मक निर्णय झालेत की त्याचा आजही संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला ते वाखाणण्याजोगे आहेत, ते लगेच समोर दिसतात. असे गेल्या 2014 पासून किंवा 2019 पासून असे कुठलेच निर्णय दिसत नाहीत. आता तुम्ही सत्तेत गेलाय, आता आम्ही तर 8 दिवस झाले सत्तेत गेलो आणि ज्या वेळेला मागच्या वेळेला मवियामध्ये सत्तेवरती होतो जवळजवळ 2.5 वर्ष साधारण काहीतरी असतील, त्यावेळेस तुम्ही बघा की मेजॉरिटी काळ हा कोविडमध्ये गेला होता. सगळ्याच मंत्र्यांना एक लिमिटेशन्स होतं. त्यावेळेला जनतेला आधार देणं, त्यांच्या पहिलं जीविताचे रक्षण करणं हाच मोठा टास्क होता.
सगळ्यांनीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या काळामध्ये प्रश्न खूप आहेत, समस्या खूप आहेत आणि त्या जगातल्या कुठल्याच देशाच्या समस्या कधीच संपत नसतात. अमेरिकेसारखा जगातला सगळ्यात सुबत्त देश तो सुद्धा इकॉनॉमिकल क्रायसिसमध्ये काही दिवसापूर्वी सापडलेला आपण पाहिला होता. प्रश्न सोडवण्याकरता सक्षम नेतृत्वाची गरज असते, अनुभवी मंडळींची गरज असते. नेतृत्व आता सत्तेत आले असं तुम्हाला म्हणायचं. माझं काँग्रेसच्या माझ्या मित्रांना विनंती आहे की आता हे थोडं राजकारण वगैरे आपण जरा बाजूला ठेवू, काही दिवस या महाराष्ट्राच्या हिताकरता आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणाकरता आपण देऊयात. तुमच्या काही चांगल्या कल्पना असतील, सूचना असतील, त्याही आपण सुचवाव्यात, त्या पण निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आम्ही कुठलाही राजकीय अभिनिवेश बाळगणार नाही, हे आजच मी या ठिकाणी सांगतो. आमचा एकच सूचना आहे की महाराष्ट्राचा क्राईम रेट प्रचंड वाढलेला आहे गेल्या वर्षभरात आणि कोयता गँग सारखे पुणे शहरात सारख्या ठिकाणी, सदाशिव पेठे सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी हल्ले होत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, हल्ले होत आहेत. हा जर क्राईम रेटची सरासरी गुगलवर जा आणि तुम्ही मोठा मी दादांच्या प्रश्नाला उत्तर देतो. नुकतंच 2 ते 3 दिवसापूर्वी पुणे कमिशनर रितेश कुमार साहेबांनी एक महिलांकरता हेल्पलाईन काढलेली आहे. त्या हेल्पलाईनवरती तुम्ही कुठल्याही मिनिटाला त्यावर फोन करू शकता. पोलीस कमिशनरांचा व्हॉट्सअप त्या ठिकाणी शेअर केला आहे. त्या ठिकाणी आपण शेअर करून कुठलाही छोटा मोठा प्रसंग असेल तरी प्रशासनाला लगेच कळवा म्हणून सांगितलंय. माझ्या अनेक पोलीस बांधवांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी काही फालतू गुंडागिरी जे करायचे त्यांची धिंड काढण्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय. आपण या एरियात ज्या बसलोय तिथले DCP साहेब आहेत, त्यांनी त्या ठिकाणी कडक इशारा देऊन काही गुन्हेगारांना स्थानबद्ध केले. पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले. या आपल्या डिबेटच्या माध्यमातून सांगतो, ज्यांनी असले फालतू छपरी चाळे करायच्या डोक्यात धरले तो विचार सोडून द्या. याच्या पुढे तुम्हाला आमचे सर्व पोलीस बांधव जशाच तसं उत्तर देतील, त्यामध्ये शासनाचा पूर्ण त्यांना पाठिंबा आणि त्यांचं पाठराखण असेल. आता महाराष्ट्राच्या आपण शेवटच्या मुद्द्याकडे आहोत की ट्रिपल इंजिन सरकार आलं, जे केंद्रात भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्रात पण आता भाजपची सत्ता आली आणि त्याला पुन्हा ही नवीन राष्ट्रवादीची जोड मिळाली, शिवसेनेची पण जोड अगोदर मिळालेली आहे. तर महाराष्ट्रातील जे खऱ्या अर्थाने जे प्रश्न आहेत, देशातील प्रश्न आहेत, ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे काय की दोन्हीकडंच केंद्राची आणि राज्याची सत्ता एकत्रित आल्यानंतर जनतेचे सगळे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा ठेवून जनता आहे. तर 1 वर्ष मिळणार आहे तुम्हाला. हे पहिली गोष्ट ही आहे की हे ट्रिपल इंजिन सरकार तर आहेच, परंतु ह्या सरकारमध्ये जर आपण पुढील 1 वर्ष सोडा, मागील 1 वर्षामध्ये जे निर्णय झाले, आपण जर महाराष्ट्र शासनाच्या वेब पेजवर गेला तर त्या काय योजना आहेत. 100 कोटी आरोग्यासाठी म्हणजे वैद्यकीय मदत, महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री असतील शिंदे साहेब, की त्यावर सर्वसामान्य माणसाला कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सहायता, ते तो पुढचा प्रश्न तो होणारच आहे. नाही, 1 कोटी रुपये त्यांच्या ऑपरेशनसाठी असो, त्यांच्या छोट्या मोठ्या आजारासाठी असो, ह्या सर्वांसाठी, सर्व तळागाळातील माणसांसाठी वैद्यकीय सहायता 1 करोडची मुख्यमंत्री सहायता निधीतनं आत्तापर्यंत आकडा 1 वर्षामध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे आरोग्याबाबतीत ते फार अलर्ट आहेत आणि त्या बाबतीत फार संवेदनशील आहेत शिंदे साहेब, की ते त्वरित आज तुमच्या माहिती सांगतो, शिवसेनेची वैद्यकीय सहायता कक्ष आहे महाराष्ट्रामध्ये, पुण्यात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. झालं आरोग्याच्या बाबतीत, इतर खात्यांच्या बाबतीत. आता तुम्ही जर पाहिलं की औद्योगिक गुंतवणूक आलेली आहे, त्याचं काम सुरू झालेलं आहे. दुसरी गोष्ट महिलांसाठी, प्रामुख्याने महिलांसाठी आता बचत गटासाठी जे बचत गट आहे त्यांना भांडवल देऊन, आर्थिक भांडवल देऊन त्यांना महिला सक्षमीकरण हे करण्याचं काम प्रामुख्याने होईल. त्यानंतर महिलांसाठी ST प्रवास असो, विद्यार्थ्यांसाठी सवलत असो, ह्या सगळ्या गोष्टी, विद्यार्थी असो, महिला असो, कामगार असो, कामगारांसाठी आपल्याला माहिती आहे की आता रिक्षा महामंडळ होते, हे तर पूर्वीचे सरकार करत होती, ते पुढची सरकार बजेट असतं. पण महाराष्ट्राची जडणघडण बदलावी, तरुणांची बेरोजगारी नष्ट व्हावी, महागाई कमी व्हावी, याच्यासाठी काही धोरणात्मक निर्णय होणार आहेत का नाही? होणारच ना. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही जर बघितला की महागाई दर तुम्ही कशावर ठरवता साहेब? आज तुम्ही महागाई दर जर तुम्ही संपूर्ण पर कॅपिटा इन्कम ह्यावर जर ठरवत असाल तर आजच्या मितीला
ही जी आपली इथली महागाई आणि आंतरराष्ट्रीय महागाई यामधला तुम्ही फरक बघा. ठीक आहे. फक्त महागाई वाढली हा विषय नसून मला एक सांगा, आता सगळ्यांना काळजी लागलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला की पुढच्या आठवड्यात फार मोठ्या उलथापालथी, सत्तांतर, कोर्टाचा निर्णय आल्यानंतर म्हणा किंवा त्याच्या अगोदर म्हणा, किंवा आता शिवसेनेचं झालेलं आहे, राष्ट्रवादी झालेले, काँग्रेसच्याच आमदारांचं काय होतं याची काळजी संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. तर काय तुमचं आहे काँग्रेसला धक्का पोचवायचा? नाही, ह्या धक्का खाण्याचा काही विषय नाहीये. मुद्दा असा आहे की जर ह्या लोकशाहीमध्ये एखाद्या काँग्रेस आमदारांना, नेत्यांना असं वाटलं की बाबा महाराष्ट्रामध्ये ह्या पुढील काळामध्ये शिंदे साहेब, अजित दादा, फडणवीस साहेब हे मिळून चांगल्या पद्धतीने काम करतील आणि त्यांना त्या ठिकाणी वाटलं की त्यांच्या ह्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघातली विकासाची कामं होतील, सर्वसामान्य जनतेचा विकास होईल, सर्वसामान्य माणसं मदत करता येईल, त्यांना वाटलं आलं तर त्यांचं स्वागत आहे. नाही, हा मला हायपोथेटिकल क्वेश्चन वाटत, त्यामुळे मी काय त्याचं उत्तर देऊ. नाही, मुद्दा असा आहे की ज्या दिवशी शपथ घ्यायची त्या दिवशी एक संवेदनशील सरकारला वाटलं पाहिजे की समृद्ध मार्गाचे ढोल पिटले, तिथे मैलोन मिल चहाची टपरी नाही, नुसतं उद्घाटन करायची घाई म्हणून तिथे पाण्याची सोय नाही, तिथे स्वच्छतागृह नाही, अशा पद्धतीत हा समृद्धी मार्ग उभा केला. त्याचे ढोल पिटतात याचे, परंतु त्या समृद्धी मार्ग हा मृत्यूचा सापळा होतोय. आणि त्याच्यावर अजितदादांनी मवियात असताना टीका केलेली आहे अजितदादांचं. आणि अशा पद्धतीत ज्या दिवशी एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, 25 लोकांचा अंत्यविधीच्या दिवशी देखील रखाने रविवारच्या पेपरचे भरले होते या सगळ्या भीषण अपघाताने. त्या दिवशी तुम्हाला एक दिवस थांबू शकत नाही. हे संवेदनशील मनाचं काय तुम्ही मेसेज देताय महाराष्ट्राच्या जनतेला? एक दिवस 24 तास थांबू न शकता तुम्ही त्या ठिकाणी शपथविधी साजरा करताय, म्हणजे हे कशाचं होतं की? आणि 9 दिवस झाले अजून काहीच नाही, खातेवाटेप पण नाही. म्हणजे संवेदनशीलता ही सरकारच्या कृतीतून दिसली पाहिजे, तेव्हा मग ते लोकशाहीमध्ये लोकांकरता सरकार असतं. ते महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला धक्का पोचेल? काँग्रेसचे आमदार नाही. अहो, हे बघा, काँग्रेसनी चांगली धोरणं राबवलीत म्हणून वारंवार जनतेने निवडून दिले, म्हणून कधी कुणाच्या सरकारच्या फोडाफोडी केल्याचे प्रसंग काँग्रेसवर आलेला नाहीये. त्यामुळे काँग्रेसला सत्ता नाही मिळाली तर काँग्रेसच्या घरची चूल पेटणार नाही असं नाही होणार आहे कधी. त्यामुळे काँग्रेस आपल्या धोरणांवर, आपल्या कार्यक्रमावर, आपल्या अजेंड्यावर ठामपणे विश्वास आहे. आणि ते आजपर्यंतची जी नेतृत्वाची परंपरा चाललेली आहे, ह्याच यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, सुधाकर राव नाईक असतील, वसंतरावजी नाईक असतील, अनेक दिग्गजांनी या महाराष्ट्राला नेतृत्व दिले. त्यामध्ये शरद पवारांना देखील काँग्रेसच्या काळात मोठं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली. शेवटचा प्रश्न, काय होईल पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात? नाही, आता विधानसभेच्या अध्यक्षांनी ह्या 16 आमदारांवर त्यांनी नोटिसा दिलेल्या आहेत, त्यावर ते काही ना काहीतरी निर्णय घेतीलच, त्याच्यावरच ठरेल पुढचं. तुम्हाला काय वाटतं काय होईल पुढच्या नाही, आठवड्यात? पुढच्या आठवड्यात काही नाही. पुढच्या आठवड्यात 17 तारखेला महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन ते सुरू होईल. तत्पूर्वी सगळ्यांना मंत्रिपद मिळतील. मंत्रिपद ऑलरेडी मिळालेली आहेत, खाते वाटप घेतल्यापर्यंत, म्हणजे अधिवेशनामध्ये. नाही, मंत्रिपद पाहिजेत ना अजून बरेच. शिंदे गटाला कुठे मंत्रिपद मिळाले? काही दिवसामध्ये ते होऊन जाईल. सुधीरजी, शेवटचा प्रश्न आहे की पुढचं पावसाळी अधिवेशन आहे, ह्या आठवडाच मध्ये आहे. राष्ट्रवादीच्या नवीन सर्व सत्तेत आलेल्या आमदारांना पोर्टफोलिओ मिळणं गरजेचं आहे. ते म्हणतात सुप्रीम कोर्टाचा म्हणजे अध्यक्षांचा काहीतरी निकाल येईल. आणि तुम्हाला काय वाटतं पुढच्या आठवड्यात काय होईल? शिंदे सरकार आणि शिंदे साहेब ह्यामध्ये अधिवेशनात सामोरं जाऊ शकेल? 100% जाणार. ह्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा काही संबंध नाही साहेब. आता अध्यक्षांवर जबाबदारी सोपवली, कारण मुळात घटनेनेच विधिमंडळाला काही अधिकार दिलेले. सुप्रीम कोर्ट त्याच्यावर मत प्रदर्शन करेल, निर्णय देत नसून सभापती हा सभागृहाचा निर्णय देत असतो. सुप्रीम कोर्टाने का सांगितलं 14 दिवसांची मुदत? हा विधानसभेच्या अध्यक्षांच्या अधिकारात, जिरवळांच्या अधिकारातला हा हस्तक्षेप नव्हता का कोर्टाचा? नाही, कसं होतं सर? 14 दिवसाची मुदत दिली ना, मग तेच सांगतो तुम्हाला. घडलं नाही सर, 14 दिवसाची मुदत अशी नाही. त्यांनी लवकरात लवकर तुमच्या माहिती सगळं तुम्ही जर पूर्ण वाचलं ते, नाही, तो निर्णय नंतरचा. पण अगोदर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने, पहिली गोष्ट तुम्हाला खरं सांगतो की नाना पटोलेंनी जर महाराष्ट्र विकास आघाडीत असताना सभापतीचा राजीनामा दिला नसता तर हे रामायण महाभारत घडलं नसतं. अरे फार मोठं स्टेटमेंट करतात, म्हणजे ते सांगतो ना. हा
नानांनी जाणीवपूर्वक त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये ह्या अशा पद्धतीने आमदारांच्या विचाराचं सरकार ऐका नाही त्यांना तर नाही, प्रदेशाध्यक्ष मग पदाची त्याच्यावर offer मी आहे. एक खुलासा करतो बरं का. नाही तेच सांगतो मी तुम्हाला म्हणजे त्यावेळेस तुम्ही सत्तेमधनं स्वतःच्या मतासाठी बाहेर पडायचं आणि मग नंतर सांगायचं काँग्रेस कार्यकर्ते जर शिवसेनेत गेले तर राष्ट्रवादीत गेले तर बाबा काय परंपरा मोडताय. पहिली गोष्ट काँग्रेसने संग्राम थोपटेंना दिलं होतं ना, तुम्ही त्यावेळेस सहमती दर्शवली. नाही तेव्हा राज्यपाल कोश्यारींनी निवडणूकच लावली नाही शेवटपर्यंत. आता कशी लगेच लावली निवडणूक? ते 12 आमदारांचं. हा ते काँग्रेस नाही, ते तर झालंच ना. मुद्दा. फोड केली ती त्याच वेळेला ना. आणि थोपट्यांच्या कार्यकर्त्यांनी नाही हो, ते नाही काँग्रेस काहीतरी विषय त्यावेळेला जेव्हा दुसरी विधानसभेचा अध्यक्षपदाचा उमेदवार जेव्हा देत होते तेव्हा निवडणूक लावत नव्हते. आणि आता मात्र लगेचच निवडणूक घेऊन 24 तासात यांनी सरकार स्थापन करायला परवानगी दिली. मुद्दा असा आहे की माझे मित्र सुधीर जे आहेत चांगलेत, अभ्यासू आहेत, व्यक्तिगत खूप चांगली व्यक्ती आहे माझे मित्र. मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने क्लिअर डायरेक्शन दिलेले आहेत की ह्या लोकांना सस्पेंड कसं करावं ह्याच्याविषयी डायरेक्ट गाईडलाईन दिलेले आहेत. आता आज मितीला ते एकनाथ शिंदेना यांना दुखू इच्छित नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु हा निर्णय, कारण अजितदादा हे उपमुख्यमंत्री पदासाठी तिकडे गेले असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आज ना उद्या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे त्यांना कारवाई होईल आणि तरच अजितदादा एक माझं स्वतःच आहे की ते मुख्यमंत्री पदाच्या याच्याशिवाय गेले नसते. असं बोललं जातंय की दादांना मुख्यमंत्री व्हायचे अँबिशन असावीच, अँबिशन काही चुकीचं नाहीये, तर त्यांची मुख्यमंत्री पदाची मनीषा आहे ती त्यांनी बोलूनही दाखवली. आणि तशा प्रकारच काही याच्यामधनं पुढे येते की काय, अशी संपूर्ण महाराष्ट्राला शंका आहे. आणि आपले राहुल नार्वेकरांनी सांगितलंय क्रांतिकारक निर्णय होईल काही दिवसामध्ये. तर दुसरा क्रांतिकारक निर्णय कुठला? म्हणजे शेड्यूल 10 मध्ये अपात्र ठरलेले 16 आमदार हे निष्कासित होणार, हे क्रिस्टल क्लिअर आहे. आपण गेली पाऊण तास एक विषय घेतला आणि त्या अनुषंगाने इतर विषयांवर पण चर्चा केली. मूळ आपला विषय होता की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय का, तर एकंदरीत सगळ्याच गोष्टीमध्ये संभ्रमावस्था आहे की कार्यकर्त्यांमध्ये आहे, पक्षांमध्ये आहे, जनतेमध्ये आहे. आणि आता पुढच्या आठवड्यात काय होते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पावसाळी अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये फार मोठे निर्णय होणं अपेक्षित आहे. नेमकं कुठलं समीकरण येतंय, काय कोण राहते, कोण जाते, कोणाला काय पोर्टफोलिओ मिळतंय, हेही पुढच्या आठवड्यात आहे. महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या आठवड्यापर्यंत आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की पावसाळी अधिवेशनात सुद्धा ढवळून निघणार आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होऊ नये ह्या सर्व पक्षांची जबाबदारी आहे. तशीच मतदारांची सुद्धा पुढच्या काळात जबाबदारी येणार आहे. कार्यकर्त्यांची सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे आणि कार्यकर्त्यांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी ही सुद्धा नेत्यांवर आहे. आणि आगामी या संपूर्ण राजकारणात, समाजकारणात आणि अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे हिताचे धोरणात्मक निर्णय लागावेत अशी अपेक्षा महाराष्ट्र न्यूज तर्फे व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी काँग्रेसच्या वतीने गोपाळ तिवारी, गोपाळदादा आले, त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने प्रदीपदादा देशमुख या ठिकाणी आले आणि शिवसेनेच्या वतीने सुधीर कुरुमकरजी या ठिकाणी आले. मी या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.